हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. ते कशा आहात सगळे? मस्त मजेत. तर आज माझा बर्थडे आहे. सगळे म्हणतात बर्थडे म्हणजे स्पेशल डे असते, पण मला नाही वाटत माझा स्पेशल डे आहे म्हणून. माझा फक्त वाढदिवस आहे. तर सर्वांनी मला खूप प्रेम दिलं आहे सोशल मीडियाला. मला रिप्लाय द्यायला सध्या वेळ नाही आहे, त्यांना एवढं प्रेम दिलं आहे. तर आज सध्या मी जॉब जॉईन नाही केला. खरंच सांगू का मित्रांनो तुम्हाला, मला ड्युटी आवडलेली नाही, पण कसं आहे माझी मजबुरी, त्यामुळं नाविलाजानं मला जॉईन तर व्हायचंच आहे. पण उद्या, पण आज काय म्हणलं, आज माझा वाढदिवस आहे, त्याच्यामुळं आज थोडं रिलॅक्स राहायलाच पाहिजे. आता बघा माझं सेलिब्रेशन नाही आहे, काही नाही. आणि तुम्हाला माहिती, बऱ्याच माझ्या मैत्रिणींना माहिती की मी कुठं आले, पुण्यामध्ये, की कुठल्या लोकेशनला आले त्यांना माहिती आहे. पण काय ना, आता हे गार्डन सध्या त्यांना माहीत असेल की ज्या मी लोकेशनहून ह्या गार्डनपर्यंत आले. तर हे गार्डन आहे बघा, तुम्हाला दाखवते. कोणी ओळखू शकत असलं तर ओळखा. बघा हे बघा, तिकडं बघू शकताय असं. तर पाणी बिणी आहे मस्तपैकी. आणि मला हे दाखवायचंच नाही, माझ्या फोनला चार्जिंग पण नाही. मी आले PMTनं, तर मला बोर होईल होतं रूममध्ये, तिथं बसायला इकडं तिकडं सध्या जागा नाही, किंवा व्हिडिओ मला रिलॅक्स काढायला सध्या म्हणजे डिस्टर्ब होईल. आणि काम करायला की व्हिडिओ राहते, व्हिडिओ करायला की काम राहतं. हे तर माझ्यासोबत आत्तापर्यंत झालं आहे. इकडं बघा, रील पण बनवायला लागली माणसं. मी पण रील बनवणार आहे 1-2. त्याच्या आधी म्हणलं थोडा ब्लॉग बनव, तुमच्यासोबत गप्पा मारावे. तर चाललं आहे माझं. आणि मी असं म्हणतात की हे कोणासंग गेली काय गेली, मी एकटीच आलेली आहे. ही आजूबाजूला दिसतात ती माणसंच आहेत. अगं माझ्यावर काही आरोप लावत जाऊ नका. मला लई बोर होत होतं म्हणून मी आले, आणि माझं मी एकटीच एन्जॉय करायला असं समजा. जेवण तर अजून केलं नाही, दुपारचे 3 वाजलेले आहेत. तर आता थोड्या वेळानंतर करल बाहेर काहीतरीच खाणार आहे हॉटेलला. तर तोंडात घालू वाटत नाही, तर बकवास जेवण आहे. मीना मिठाचा भात, तंदूर 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 3 टाईम तंदूर खाल्ल्यावर तुमच्यासोबत काय होईल मला पण सांगा. मला डॉक्टरने गेल्या वेळेस मी ॲडमिट होते त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही मॅडम तंदूर खाऊ नका, तंदूरमुळे तुमच्या पोटात गॅस झाला आहे. तर त्याच्यामुळे मला तर लयच भीती वाटायली. परत मला 10-15 हजार रुपये हॉस्पिटलला म्हणजे कोण्या भावात पडायला काम. त्याच्यामुळं मला आवडलं नाही. बाकी काम तर हे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, कुठं पण कामच करावं लागते आपल्याला. तर बड्डे सेलिब्रेट नाही होणार आहे माझा. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. असंच प्रेम कायम माझ्यावरती राहू द्या. मला वाटलं नव्हतं की एवढे पण माझे फॅन आहेत, एवढ्या शुभेच्छा देतील. मी पहिल्यांदा जीवनात हा क्षण बघते. सोशल मीडियावरती मला इतक्या म्हणजे कमेंट्स येतात जेव्हा माझा वाढदिवस असते, की मला वाचता वाचता नाकाला नळ येतात, एवढ्या कमेंट्स आहेत. तर माझ्यामध्ये कला आहे, त्याच्या माध्यमातून मी इथपर्यंत म्हणजे ओळख निर्माण केली. पैसा काय पुरेसा नाही भेटलेला, कारण थेंब थेंब तळस असे म्हणतात ना, तसंच थेंब थेंब माझा एक सबस्क्रायबर वाढला. खूप टाईम गेला त्याच्यामध्ये. पुण्याला जा, इकडं जा, तिकडं जा, प्रयत्न भरपूर केले, पण काय म्हणतात अपयश. एकदा अपयश महागं लागलं की माणूस कायम अपयशी होतं आहे. असंच झालं आहे माझं. अपयश म्हणजे लग्नाच्या ज्या दिवशी माझं लग्न झालं तेव्हाच मला अपयश आलं नाही, अपयशी ठरले मी. तिथं नवरा तसा भेटला मला. आणि एवढं म्हणजे एवढं चांगलं नसते. एकट्या बाईनं जेव्हा संघर्ष करते ना ती, तेव्हा तिला कळत असते की बाबा जेव्हा एक माणूस कमवतो तेव्हा त्याला किती त्रास होत असेल. आणि मला पण म्हणजे सगळ्या गोष्टी समजतातच. आता मी केलं आहे, आणि मी एक करती आहे घरामध्ये, आणि एक प्रपंच चालवते मी. तर मला एवढं सांगायचं आहे की तुमची मी मनापासून आभारी आहे. आणि माझ्याकडे आज पैसे पण नाही आहेत. 300 रुपये खात्यावर आहेत माझ्या. ही साडी, आज मी ड्रेस साडी काहीच घेतलेलं नाही. अनुष्कानं ही घड्याळ त्या दिवशी गिफ्ट केलेली, एवढंच आहे आज माझ्याकडे, बाकी काही नाही आहे. साडी मी त्या दिवशी घेतली होती, तुम्हाला दाखवली होती, पण तीच घालून आले. आणि रील्स बनवावं म्हणलं, कोणी पण शूट करेल तर सगळे रील वगैरे शूट करायला येतातच नाही असं नाही आहे. तर असं तुमचं म्हणजे काय म्हणतात, कोणी चॅनेलवर माझ्या नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आधी करून घ्या, आणि माझा डेली ब्लॉग बघत जा, सपोर्ट करा माझ्या चॅनेलला. कारण फेसबुक आणि इंस्टाग्राम याला बऱ्यापैकी सपोर्ट आहे मला. किमान 60% चांगलं लोक सपोर्ट करते. तर माझी अपेक्षा आहे की माझ्या 2 मुलांसाठी मला सपोर्ट करावं, किमान माझ्यासाठी नाही. कारण मी सोशल मीडियावरती जे यूट्यूबर्स लोक आहेत ते म्हणतात की दुसरं लग्न करून घे, तुझ्या जीवनाचं कसं होईल काय होईल. पण बघा, वडिलांनी एवढं हुंडा दिला, एवढं सोनं दिलं, एवढं सगळं केलं, त्यांच्यापासून 2 मुलं झाले, त्या लोकांनी सहज सोडून दिलं. त्यांच्याकडे जळता जळाना निजवाय पाणी मिळाना इतकी प्रॉपर्टी आहे, तरी सध्या
त्यांनी मला काहीच नाही देण्याचा प्रयत्न केला, अजूनही काही दिलं नाही. आणि घेण्यासाठी मला किती काही प्रयत्न करावे लागते. मला लढायचे, मला झुंजायचे, त्यासाठी मला सपोर्ट करा असं माझं म्हणणं आहे. आणि लग्न करणं ही रिक्शी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि असं कुणी आलं बी नाही म्हणणं की तू मी सांभाळतो. आणि जे म्हणणारे लोक आहेत ना, ते टाईम आल्यावर मागं सरकतात, किंवा एखाद्या व्यक्तीनं हां हो मी आवडले म्हणून लग्न केलं ती सध्या सोडून द्यायला मागं पुढं बघणार नाही. आणि जो बाप सक्का त्या लेकरांना प्रेम नाही देऊ शकत, तो बाहेरचे काय प्रेम देणार आहेत. आणि बाहेरचा बाप कधीच लेकरांचा होऊ शकत नाही, मला माहिती चांगलं. त्यामुळे त्या लेकरांचा आईन बाप म्हणून मला जगायचं आहे. आज माझ्यासाठी जागा नाही, घर नाही, दार नाही. मी एवढी म्हणजे देवानं मला एवढं प्रॉपर्टी शरीराची दिली आहे, तीच आहे माझ्यासोबत, तीच माझी प्रॉपर्टी आहे. ती सुखी राहावं, बस सगळं सुखी राहावं. बाळूमामाच्या चरणी एवढीच मी प्रार्थना करते की मला सुख लागावं माझ्या शरीराला. आणि 2 पैसे रोजीरोटी मिळवण्या इतके मला आले तरी लय झालं. तर मी सुशिक्षित नसून अशिक्षित असल्यामुळे मला नोकरी चांगली भेटत नाही. मी 1000 वेळा म्हणलं, लोक मला हसतेत, माझी म्हणजे निंदा करतात, काय बोलतात मला, पण मी इग्नोर करते. कारण ज्याचं जळते त्याला कळते, माझं दुःख मला माहिती. त्यामुळं आता नाही, आता कुणाला प्रत्युत्तर सध्या द्यायचं नाही. पण जिथं लईच खटकल तिथं प्रत्युत्तर दिलं सध्या जाईल तुम्हाला. तर भरपूर काही तुम्हाला बोलायचे. आता मी स्टाफ रूमला राहायला आले, तर विचार करा, एखाद्याच्या घरी आपण गेलो, त्याला व्हिडिओ काढणं पटलं नाही समजा, तसं स्टाफ रूमला 12 गावच्या 12 मुली असतात. प्रत्येक हॉटेल लाईन इतकं खराब काहीच नाही आहे. लोक म्हणतात हॉटेल मॅनेजमेंट करा, असं करा तसं करा, पण मी जाऊन अनुभव घेऊन बघितला. एकतर माणसाचं नाव खराब व्हायला वेळ लागत नाही. अरे कॉल कशाला येतोय, तर मला कॉल येत आहे, तर बाय बाय. आता व्हिडिओ परत कट होणार, त्याच्यामुळे इथंच संपवते आणि नेक्स्ट व्हिडिओ घेते रूमवरती गेल्यावर. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.